पुढच्या बातम्यांकडे वळूयात। पश्चिम बंगालमधील राष्ट्रपती मुर्मूंच्या कार्यक्रमानंतर भाजपा आणि ममता बॅनर्जींमध्ये जुंपलेली आहे। राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आणि यावर ममता बॅनर्जींनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आंतरराष्ट्रीय संथाल संमेलनात सहभागी झाल्या। मात्र या कार्यक्रमात पश्चिम बंगाल सरकारनं प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं असा आरोप होऊ लागलाय। राज्य सरकारनं कार्यक्रमाचं ठिकाण बदललं। कोणताही मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हता। मैदान खूप लहान असल्यानं अनेक लोक कार्यक्रमापासून वंचित राहिले। पश्चिम बंगाल सरकारची ही कृती राष्ट्रपतींचा अवमान असल्याची भावना भाजपकडून व्यक्त करण्यात आली। स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी याबद्दल खंत व्यक्त केली। क्या हुआ, क्या मन में समाया है उनका वो जाने, लेकिन मैं बहुत दुखी हूँ। लेकिन यहाँ आके बहुत खुश लगा कि वहाँ भी लोग क्योंकि बहुत दूर है वहाँ नहीं पहुँच पा रहे हैं। शायद उनके मन में था कोई ना आए और प्रेसिडेंट ऐसे ही घूम के चले जाए। पंतप्रधान मोदींकडूनही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात आली आहे। यावर राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी सुरू आहे असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत। पश्चिम बंगाल की प्रबुद्ध जनता टीएमसी को एक नारी के अपमान के लिए, एक आदिवासी के अपमान के लिए और देश के महामना राष्ट्रपति के अपमान के लिए कभी भी माफ नहीं करेगा। देश भी कभी माफ नहीं करेगा। जब महाराष्ट्र पे ट्राइबल का ऊपर अत्याचार होता है आप क्यों प्रोटेस्ट नहीं करते? जब मध्य प्रदेश में होता है आप क्यों नहीं करते? जब छत्तीसगढ़ में होता है आप क्यों नहीं करते? बंगाल को टारगेट किया। यू आर ए number one chair in this country was the president of India. Don't play politics at the time of election as per BJP advice. उद्या मनसेचा 20वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने राज ठाकरे रायगडमध्ये दाखल झाले। मनसेचा यंदाचा वर्धापन दिन रायगडाच्या पायथ्याशी साजरा होणार आहे। मराठीसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा हा वर्धापन दिन असल्याची पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे। माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र। आपल्या पक्षाचा उद्या 20वा वर्धापन दिन। मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापन दिन। या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी 10 मार्च 2026 पासून सुरू होत आहे। उद्या सकाळी मी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे। या रायगडानं महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच, पण शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार देखील हा किल्लाच। अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरू करत आहोत। आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या। तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे, अशा सगळ्यांना आपल्याला आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचंय। तुमच्या सकट जे नव्यानं आपल्यासोबत जोडले जाणार आहेत ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्ही ठेवा आणि लोकांना पण द्या। राज ठाकरे, मनसे अध्यक्ष। मुंबईमध्ये वाहतूक नियम धाब्यावर बसवण्यात आलेले आहेत। एकाच बाईकवर 6 तरुणांनी प्रवास केलेला आहे। मुंबईच्या अमृतनगरमधील स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मुंबई वाहतूक पोलीस या स्टंटबाजांवर काय कारवाई करणार याकडे आता लक्ष आहे। पालिकेतील पारदर्शक कारभाराबाबत मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका आहे। भ्रष्टाचाराच्या विरोधात कुठलीही तडजोड करू नका, मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत। पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केलेली चूक तुम्ही केली तर लोकांचा विश्वास उडेल असं फडणवीसांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीसांनी नगरसेवकांना हा कालमंत्र दिलाय।